मराठा आंदोलन उग्र झालं त्यामध्ये ओबीसी समाजातील नेत्यांची घरे फोडली. यामुळे वातावरण दूषित झाले आहे. ओबीसींची आंबडची महासभा ओबीसी नेत्यांनी घेतली. लाखोंच्या संख्येने लोक आलेले आहेत. 26 नोव्हेंबरला हिंगोली येथे महाएल्गार सभा होते. चंद्रशेखर बावनकुळे, संजय राठोड यांच्यासह विविध समाजातील नेते या सभेला येतील. पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही मेळावा करणार आहोत. कोकण, ठाणे, कल्याण, भिवंडी येथे देखील आम्ही हा मेळावा घेणार आहोत. या मेळाव्यात मोठ्या संख्येने भटके विमुक्त उपस्थित राहणार आहेत. ऐतिहासिक मेळावा आम्ही काढणार आहोत. मी राज्य सरकारचे प्रधान सचिव यांना भेटलो आणि कुणबी नोंदीबद्दल माहिती घेतली. मराठवाड्यात 22,929 नोंदी फक्त सापडल्या आहेत. इतर राज्यात 4,829 नोंदी मिळालेल्या आहेत. याआधी काहींनी कुणबी दाखले घेतले, त्यामुळे दाखले घेतलेले किती आणि राहिले किती याची आकडेवारी सरकारनं जाहीर करावी. सरकारनं सरसकट दाखले देऊ अशी भूमिका घेतलेली नाही. सरकारनं जरांगे यांच्या दबावाला बळी पडून कुठलाही निर्णय घेऊ नये, अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही. सरकारला खाली खेचू. काही ठिकाणी पेनाने कुणबी लिहिलेलं आहे, काही ठिकाणी खाडाखोड करण्यात आलेली आहे. अशा किती नोंदी लिहिल्या याची चौकशी करावी. जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला हवे. ओबीसी नेत्यांच्या घरांचे जे नुकसान झाले त्याची नुकसान भरपाई सरकारनं द्यावी. जो ओबीसी हित की बात करेगा वही राज्य में राज करेगा अशी भूमिका आता ओबीसी समाजानं घेतली आहे. बघा, जरांगे पाटलाला भेटायला गेले म्हणून त्यांनी ओबीसीच्या विरोधातला ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतली असं मला वाटत नाही. ज्या दिवशी ते अशी भूमिका ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात भूमिका घेतील त्यावेळी आम्ही ह्याविषयी आंबेडकरांच्या विषयी आम्ही वक्तव्य करू. आज तरी त्यांची भूमिका जी आहे ती ओबीसीच्या आरक्षणात धक्का न लागता मराठा समाज देण्यात यावं अशीच भूमिका आज बाळासाहेब आंबेडकरांची आहे. सर, महायुतीचे विद्यार्थी आहेत, ओबीसी विद्यार्थी आझाद मैदानावर गेली 25 दिवस उपोषण करते, आंदोलन करते. त्यांची तुम्ही भेट घेणार आहात का? त्यांचे जे प्रश्न आहेत ते वरती हे बा, या विद्यार्थ्यांची भेट आम्ही घेतलेली आहे. त्यांच्याविषयी आम्ही मंत्रालयात आम्ही बैठकाही घेतलेल्या आहेत. परंतु हा प्रश्न जो आहे हा प्रश्न जोपर्यंत सरकार आर्थिक निधी जो आहे तो निधीची सोय करत नाही आहे तोपर्यंत ते जी जागा मागते, कारण गेल्या वर्षी 1250 जागा होत्या. आता ह्यावेळी काय तर 50 जागा फक्त त्यांनी हे केलेल्या आहेत. आणि त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांच्यावरती हा जो अन्याय सुरू आहे, मग त्याच्यामध्ये ओबीसीचे पण आहेत, त्याच्यामध्ये मराठ्यांचे पण आहेत, त्याचे दलितांचे पण आहेत. आणि हा जो प्रश्न जो आहे हा आता सामुदायिकदृष्ट्या जो आहे आर्थिक बजेट जे आहे आर्थिक बजेट करून हा प्रश्न सुटू शकतो. पण त्याला वेळ लागेल अशा प्रकारचे सरकारने आमच्या बैठकीमध्ये त्यावेळी आम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. ओके. हां, महाज्योतीचे बघा असं आहे की महाज्योतीला जो निधी दिला जातो वेगवेगळ्या योजनांसाठी निधी दिला जातो. ही जी योजना जी आहे की ही योजना 1250 विद्यार्थ्यांसाठी गेल्या वर्षी अवेलेबल होती. आता ह्या वर्षी निधीच्यामुळं त्यांनी ती योजना जी आहे ती फक्त 50 विद्यार्थ्यांसाठी सीमित केलेली आहे आणि तो तिन्ही वर्गासाठी केलेली आहे. आणि त्यामुळे हा विषय जो आहे तो आम्ही एकत्रितपणे जो आहे हा सरकारकडे आम्ही नेणार आहोत. आणि कुठल्याही परिस्थितीत आमच्या ह्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. संख्येच्या ओबीसी बांधव जे एल्गार करणार आहेत. आणि आता राज्यामध्ये एकच अशी परिस्थिती निर्माण होत आहे की जो ओबीसी की हित की बात करेगा वही इस राज्य में राज्य करेगा. आता या ठिकाणी आमचे गायकवाड साहेब आहेत, ते या ठिकाणी आपल्याला हरिभाऊ राठोडच्या विषयी काहीतरी आपल्याला त्यांनी जी भूमिका घेतली की ओबीसी समाजामध्ये मराठा समाजाला घालायची भूमिका जी आहे त्याच्याविषयी जी आमची भूमिका ओबीसी जनमोर्चाची भूमिका जी आहे ती आपल्याला या ठिकाणी लक्ष्मण गायकवाड या ठिकाणी आपल्याला सांगतील. सर्व ओबीसी जनमोर्चाचे पदाधिकारी, आदरणीय अण्णा, उपस्थित मित्रांनो, खरं तर ओबीसी आणि भटके विमुक्त हे एकच आहेत. पण त्याच्यामध्ये फूट पाडण्याचं काही नतदृष्टक आमचेच सहकारी जे आमच्यासोबत राहत होते, आमच्याबरोबर 12 बलुतेदार, आलुतेदार असं म्हणून काहीतरी वेगळी भूमिका टाकून जे मराठ्यांना आम्हीच तज्ज्ञ आहोत, आम्ही त्यांना जागा कसं द्यायचं ठरवू शकतो असं म्हणणारे एक माजी खासदार हरिभाऊ राठोड हे राजे महाराजांना भेटत आहेत. त्यांना आम्ही कसं द्यायचं मराठ्यांना आरक्षण सांगत आहेत. हे अत्यंत चुकीची भूमिका. जो माणूस गावगाड्याच्या बाहेर तांड्या वस्तीवर राहणारा बंजारा, लमाडी हे कधी गावचा हिस्सा नाहीत, त्याच्या हिताची गोष्ट करण्याच्या ऐवजी हा माणूस
राजा महाराजाकडं कशासाठी लोटांगण घेऊन आलं मला कळत नाही. खरं तर छत्रपती शाहू महाराजांनी शूद्रासाठी अनेक गोष्टी केल्या, दलितासाठी केल्या. आता त्याच्या गादीवरचे माणसं आम्हाला कधी भटक्या विमुक्तांच्या लोकाला कधी भेटायला येत नाहीत, पण जरंगे पाटलाला भेटायला जात आहेत. आणि आमचेही अर्धवट काही लोक की मी तज्ज्ञ आहे, मराठ्यांना देतो. खरं तर त्यांना एक प्रकारचं ढवाळे लागलेत की मी अजून राजकारणात कसा खासदार होईन, आमदार होईन, मग मराठ्याच्या बाजूने गेलं तर लगेच लवकर काहीतरी चान्स मिळेल. असे काही स्वार्थी आमच्यातले काही OBC मधले भटक्या विमुक्तातले पुढारी त्यांना जाऊन भेटत आहेत. मी त्यांचा या निमित्तानं निषेध करतो. खरं तर ती का जात आहेत? मध्यंतरी बारामतीलाही गेला की माझ्याकडे काही असं काही तत्त्वज्ञान आहे, माझ्याकडे असा काही उपाय आहे की मराठ्याला मी देऊ शकतो आरक्षण. अशा पद्धतीच्या गोष्टी हरिभाऊ राठोड करत आहे. आणि हा माणूस किती वेडा झाला आहे की आपल्या जातीचं विश्लेषण करण्याच्या ऐवजी भटक्या विमुक्त जाती जमाती हा वर्ग आता केवळ OBCमुळं ग्रामपंचायतला, जिल्हा परिषदला निवडून येत आहेत. यापूर्वी कधी येत नव्हते. विमुक्त भटके ही संज्ञा शासकीय नाही, संविधानात्मक नाही, हे असंविधानात्मक नाव असल्यामुळं याला काडीचा आधार संविधानाचा नाही. विमुक्त भटक्याला तो पूर्णपणे OBCचा वर्ग आहे. त्याचं बोलण्याच्या ऐवजी हरिभाऊ राठोडसारखा माणूस अर्ध्या हळकुंडानं पिवळा झालेला नको त्या गोष्टी करत आहे आणि अडथळे आणत आहे. आम्ही OBCचे लोक भटक्या विमुक्तांचा मी नेता म्हणून मी त्याचा जाहीर निषेध करतो. आणि या माणसाचं कुणी मनावर घेऊ नये. भटके विमुक्त हे टोटली OBCचा वर्ग आहे, हे भटक्या विमुक्ताच्या लोकांनी लक्षात घ्यावं. धनगर समाज असो, हटकर, बंडगर, वडर, कैकाडी, तिली, माळी, हे आत बलुतेदार, आलुतेदार, हे सर्व एक लक्षात ठेवा. आपली वर्णव्यवस्था ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. OBCचा वर्ग हा शूद्राचा वर्ग आहे. आणि अतिशूद्र म्हणजे अनुसूचित जाती जमाती. आणि शूद्र म्हणजे हे तिली, तांबोळी, धनगर, हटकर, बटगर, वडर, कैकाडी हे शूद्र आहेत. मग एकदम क्षत्रिय लोकांनी शूद्रामध्ये येऊन आम्ही पण तुमचेच कुणबी आहोत असं म्हणणं हे वेडेपणाचं आहे. आणि म्हणून मराठा खासदार, आमदार कोणीही असो किंवा महाराज असो, त्यांनी जाती व्यवस्थेला खतपाणी देण्याचं काम करू नये. काल परवा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजाची बकर ही पुस्तक वाचलं मी. त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलं छत्रपती शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलं आहे की 96 कुळी मराठ्यांना हे संदेश पाठवा आणि आपल्या जातीसाठी आपण सहकार्य केलं पाहिजे. अशा पद्धतीचे उल्लेख छत्रपती शिवाजी महाराजाचे 15व्या शतकामध्ये. मग असं जर असेल तर 96 कोळी मराठा हा OBCत येऊच शकत नाही. आणि त्याच्यात भटक्या विमुक्तामध्ये पुन्हा शिरकाव करणे हे अत्यंत वाईट आहे. हे माणुसकीला धरून नाही. हा काही गरिबी हटावाचा कार्यक्रम नाही. हा मागासवर्ग लोकांना आम्ही न्याय देण्याच्या प्रक्रियेसाठी मंडल आयोग आहे. फक्त 3% मंडल आयोग लागू झाला आहे. अजून पूर्ण मंडल आयोग बाकी आहे. आम्ही येणाऱ्या काळात आदरणीय आमचे प्रकाश अण्णा शेंडगे, आमचा जनमोर्चाचे सर्व सहकारी, आम्ही येणाऱ्या काळात आमचा 3रा टप्पा लढायचा असेल की संपूर्ण मंडल आयोग भारतामध्ये लागू करा. कारण संपूर्ण लागू केल्यानंतर आम्हाला अनुसूचित जाती जमातीप्रमाणेच राखीव जागा मिळतील अशी आमची आशा आहे. आणि मी एवढंच आव्हान करतो की हरिभाऊ राठोडनी हे ताबडतोब वक्तव्य थांबावं. नाहीतर अन्यथा आम्ही त्यांना जात पंचायत आम्ही मानत नाही, पण आम्ही त्यांना समाजाच्या बाहेर कायमचा काढून टाकू असा इशारा त्यांना मी या निमित्तानं देतो. असं आहे की ज्या वेळेला जरांगे पाटील स्वतःची भूमिका बदलतात, सुरुवातीला काय भूमिका होती जरांगेंची, आम्हाला OBC सोडून आम्हाला आरक्षण पाहिजे, नंतर निजामाच्या नोंदी असेल ते पाहिजे, त्याच्यानंतर कुणबी मराठा असेल तेही पाहिजे, आणि आत्ता सांगतो सरसकट पाहिजे. हे कोणी वातावरण केलं? जरांगेंनी केलं की महाराष्ट्रात? मग ते काही अनैसर्गिक जे तुम्ही जे काही असंविधानिक जर तुम्ही विचार मांडणं असेल आणि महाराष्ट्रामध्ये असून जर प्रश्न, तर पहिल्यांदा त्याच्यावर का केस भरली पाहिजे, गेली पाहिजे. असं कसं बघ? म्हणजे याला दोष कोण आहे? काय छगन भुजबळांचं चुकलं? छगन भुजबळांनी प्रत्येक प्रश्न अगदी तंतोतंत उत्तर दिलेलं आहे. त्यांनी काही म्हणावं आणि आम्ही त्याला उत्तर देऊ नये ही गोष्ट बरोबर नाही. आज जे काय आहे
त्या त्यांनी ते घटनाक्रमाप्रमाणे उत्तर दिलेलं आहे आणि छगन भुजबळनी जो काही या ठिकाणी व्यक्तिविचार केलेला आहे तो निश्चितच ओबीसींच्या बाजूने 100% योग्य आहे. पालघर आणि या संपूर्ण पट्ट्यामध्ये जो बेल्ट आहे हा संपूर्ण ओबीसीचा बेल्ट आहे आणि गेल्या 18 तारखेला त्या ठिकाणी एक बैठक घेतली होती पनवेल येथे. त्यावेळेस सर्व समाजाच्या जे ओबीसी घटकामध्ये त्यांची एकत्रित बैठक घ्यावी म्हणून आज रोजी आम्ही डोंबिवली येथे पिंपलेश्वर मंदिर आहे त्या ठिकाणी बैठक घेण्यात आलेली आहे. आणि ठाणे जिल्ह्यामध्ये विशेषतः कल्याण, भिवंडी, ठाणे, नवी मुंबई, घोडबंदर पट्टा हा संपूर्ण कशा प्रकारच्या बैठक जाहीर सभा घ्यायच्या याचं निश्चितपणे आज धोरण ठरणार आहे. याशिवाय रायगड जिल्ह्यामध्ये उरण आणि पनवेल यांच्या देखील बैठकी एक 4 ते 6 दिवसांपूर्वी वसई आणि भाईंदर यांची देखील बैठक आम्ही आयोजित केलेली आहे. यामुळे येत्या महिन्याभरामध्ये जे अण्णांनी सांगितलं की ठाणे जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात ओबीसी हा एक वेगळ्या प्रकारे इतिहास घडवणार आहे अशा प्रकारच्या एक अभूतपूर्व तिथे सभा होणार आहे आणि तिथला ओबीसी उठून उभा राहिलेला आहे. खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर म्हटलं होतं की जोपर्यंत ओबीसीचा हा वर्ग जागृत होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही दृढ होत नाही. मी निश्चित जरांगे पाटलांनी जो काय उपोषण केलं त्यामुळे हा ओबीसी समाज पूर्णपणे जागा झालेला आहे. आणि आत्ता याच्यामध्ये जर लोकसंख्येचं प्रमाण पाहिल्यानंतर ज्या ठिकाणी 52% ओबीसी असेल 22% जर मागासवर्गीय असेल 74.5% झाले. CKP आणि ब्राह्मण आणि पारशी समाज धरला तर तो 2.5% धरला तर उर्वरित 23% राहिला. त्याच्यामध्ये शीख समाज आहे, मुस्लिम समाज आहे, त्याच्यानंतर तुमचा जैन समाज आहे, ख्रिश्चन समाज आहे. हा जर तुम्ही 11% धरला तर उर्वरित मराठा समाज हा 12% राहतो आहे. आमची अशी मागणी आहे की मराठा समाजाचे लोक जातनिहाय जनगणनेची का मागणी करत नाही. जातनिहायची जनगणनेची मागणी त्यांनी करावी. खऱ्या अर्थाने त्यांना या ठिकाणी मग त्यांना दूध का दूध आणि पाणी समजेल. परंतु राजसत्ता आणि धनसंपत्तीच्या याच्यावर जर संपूर्ण राज्यात दहशत माजूस असेल तर आम्ही त्याचा जाहीर निषेध करत आहोत. सत्ता निश्चितपणे तुमच्याकडं आम्ही गेल्या अनेक वर्षात जात समूहाकडे पाहिलं नाही. 288 पैकी 160 आमदार मराठा समाजाचे आहेत. आज 12 ते 15% समाजाचे 160 आमदार आहेत. काय साखर कारखाने तुमचे सगळे जेवढे विविध शैक्षणिक संस्था मेडिकल कॉलेजपासून सारे तुमचे 50% सर्व तुमच्या मराठा समाजाचेच आहेत. आम्ही कधी त्याच्या विरुद्ध हे केलं का. परंतु आज रोजी ज्या पद्धतीने दहशतवादाने सगळे जर करत असतील तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करणार. आणि ठाणे जिल्हा का असो, पालघर जिल्हा असो, रायगड जिल्हा निश्चितपणे याविरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. किंबहुना पहिल्यांदा जाहीर सभेत करून पण कुणीही या ठिकाणी बेल्टमध्ये दहशत वाजवण्याचा प्रयत्न कुणी करू नये. आम्ही अतिशय शांतपणे लोकशाही पद्धतीने आमचं आंदोलन होणार आहे. पण जर का आगरी कोळी ज्या दिवशी त्यांना डिवचण्याचा प्रयत्न होईल त्या दिवशी अशांत निर्माण झाली तर ही सरकारची पूर्णतः जबाबदारी आहे. कारण जरांगेजी वाटेल त्या नेत्याला वाटेल त्या पातळीवर बोलत आहेत. ही काही शोभनीय नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही या ठिकाणी जे काय आम्ही गेल्या काही दिवसापासून जे शांततेने मिळावे यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. आम्ही निश्चित लोकशाही जिंकून राहून त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. आणि ठाणे जिल्हा, मुंबई ह्या संपूर्ण परिसरामध्ये आता मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं राहतील असा मी आशावाद करतो.